नमस्कार. मसूर डाळीचा डाळकांदा करण्यासाठी इथे एका लोखंडी तव्यामध्ये त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया. डाळकांद्यासाठी नेहमी जास्तीच कांदा वापरायचा आहे. कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया. टोमॅटो लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा कांदा लसूण चटणी घालून घेऊया. कांदा लसूण चटणी व्यतिरिक्त इतर कुठलेही मसाले घालायची अजिबातही गरज नाही. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. त्यानंतर यामध्ये 1 वाटी मसूर डाळ 15 ते 20 मिनिटांपूर्वी भिजत घातलेली होती ती मसूर डाळ यामध्ये घालून घेऊया. मसूर डाळ चांगली परतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये चवीपुरतं मीठ घालून तव्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. हा डाळकांदा आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही, तसेच तो कच्चाही ठेवायचा नाही. आधीमध्ये तव्यावरचं झाकण काढून डाळकांदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे आपला डाळकांदा रेडी झालेला आहे.